रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 3 जानेवारी 2026 परिक्रमेतला आपला आजचा 64व्या दिवसाचा पडाव आपण सुरुवात करतोय. बाबरी येथील नर्मदा मैया आश्रमातून. या ठिकाणी नर्मदा मैयाचं मंदिर स्थित आहे. नर्मदा मैयाच्या किनारी हे आश्रम आहे. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर सरळच आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी टिंबरन नावाची एक मैया आहे. त्या मैयाच्या पलीकडे आपल्याला आता या मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता सकाळचे बरोबर 6:45 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या पुढच्या परिक्रमेच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून बघा डावीकडून ही टिंबरनी मैया वाहत आलेली आहे आणि पुढं नर्मदा मैया आहे. त्या वाळू उपसाचे जे ट्रक आहे त्याच्या पलीकडे. तर आता आपल्याला ही टिंबरनी मैया पार करून जायची आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे या ठिकाणी जोरदार वाळू उपशाचं काम चाललंय आणि आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. पूर्ण वाळू उपसा जोरदार रात्रंदिवस चालू आहे या ठिकाणी. किती नैसर्गिक हानी होत असेल या ठिकाणी बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी ही टिंबरनी मैया आहे. आता याच्यातून पलीकडे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे आता आपण या टिंबरनी मैयाच्या पलीकडे आलोय आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती बाहेर निघण्याचा हा मार्ग होता. अशा प्रकारे आता आपण पुन्हा या प्रमुख मार्गावरती आलोय. शेताच्या कडेकडेने आपला पुढचा मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बाबरी येथे स्थित असलेल्या नर्मदा मंदिरातील आश्रमामध्ये आपण रोशन पिंपळे साहेबांनी दिलेल्या रकमेपैकी उर्वरित जी 601 रुपये रक्कम होती ती या ठिकाणी सेवा म्हणून आपण दिलेली आहे. श्री रोशन पिंपळे साहेबांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान उत्तम आरोग्य व शांती याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारच्या मार्गाने आपला मैयाच्या जवळूनच या झाडांच्या पलीकडून मैया प्रवाहित आहे. आपला पुढचा परिक्रमेतला मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1.5 किलोमीटर आपण या सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यानंतर एक गाव लागलेला आहे. या गावातला हा जो पहिलाच उजवा टर्न लागलेला आहे. या दिशेने आपल्याला जायचंय उजव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे जजाना गाव असावं. या जजाना गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमाग लागलं ते जाजना गाव होतं. नर्मदे हर नर्मदे हर. या जाजना गावातून आपण पुढे मार्गस्थ आहोत मठ्ठा गावापर्यंत. आता अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जाजना गावातून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मोठा मार्ग आलेला आहे. त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जाजना गावातून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हे मठ्ठा गाव टप्पर आपल्याला मार्गात लागलेला आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे मठ्ठा गाव आहे. या गावामध्ये परिक्रमावासींसाठी या गावात चाय प्रसादीसाठी आमंत्रित करत आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी चाय प्रसादीचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. हे मठ्ठा गाव टप्पर असं या गावाचं नाव आहे आणि याच्याही पुढे येणारं गाव मठ्ठा गाव असणार आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपल्याला पुढे मार्गस्थ होण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मठ्ठा गाव टप्पर या ठिकाणाहून आपण साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मठ्ठा गाव आलेला आहे. या गावातून आपल्याला आता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर मठ्ठा गावातील या आश्रमामध्ये आपण चाय प्रसाद आणि बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी कान्होर मेसाईतून श्री मच्छिंद्र साहेब माळोदे यांनी आश्रमामध्ये देण्यासाठी म्हणून काही रक्कम पाठवली होती. त्यातली 501 रुपये रक्कम आपण या आश्रमातील सेवेकरांना त्यांच्या खात्यामध्ये गुगल पेच्या माध्यमातून दिलेली आहे. श्री मच्छिंद्र साहेब माळोदे यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर मैया. या मठ्ठा गावातून पुढे मार्गस्थ होण्यासाठीचा अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण बाबरी येथील नर्मदा मैया मंदिरामध्ये स्थित असणाऱ्या आश्रमामध्ये रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणी एक अनुभव आला, तो अनुभव सांगतो तुम्हाला. त्या आश्रमामध्ये जे महाराज आहेत ते एकटेच असतात त्या ठिकाणी. त्यामुळे ते सर्व परिक्रमावासींना सदाव्रत देतात आणि सदाव्रत देऊन तुमची तुम्ही प्रसादी बनवून त्या ठिकाणी ती ग्रहण करायची, अशा प्रकारचा त्या आश्रमाचा नियम आहे. तर काल जवळजवळ 35 ते 40 परिक्रमावासी आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबले होते आणि सदाव्रत घेऊन भोजन प्रसादी बनवायची म्हटलं तर कोणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. तर त्यातल्या 3 ते 4 महिलांनी पुढाकार घेतला आणि सगळ्यांसाठी प्रसादी बनवण्यासाठी म्हणून त्या गेल्या. प्रसादी उत्तम अशी बनवली त्यांनी, पण त्यांचा हिशोब थोडासा चुकला. प्रसादी जास्त झाली, म्हणजे 35 माणसांच्या ऐवजी साधारण 55-60 माणसांना पुरेल एवढी प्रसादी त्यांच्याकडनं चुकून बनली गेली. कारण दिवसभर परिक्रमेमध्ये चालून आल्यानंतर थकल्यानंतर कोण किती प्रसादी घेईल त्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि ती प्रसादी थोडीशी जास्त बनली. तर जास्त बनल्यानंतर म्हणणारे भरपूर आहेत की अंदाज पाहिजे, काहीतरी अनुभव पाहिजे, या सगळ्या गोष्टी बोलून दाखवणारे भरपूर परिक्रमावासी त्या ठिकाणी प्रसादी शिल्लक राहिल्यानंतर होते. पण अगोदर नियोजन करण्यासाठी कोणीच त्या ठिकाणी आलं नाही. तर सर्वांना अशी विनंती आहे की ज्या ठिकाणी सदाव्रत असेल त्या ठिकाणी नंतर सल्ले देण्यापेक्षा अगोदरच जाऊन आपण थोडंफार नियोजन बघावं आणि नंतर सल्ले द्यावेत. कारण कमीत कमी त्यांनी प्रसादी बनवली म्हणून आपल्याला ती प्रसादी मिळाली, नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला विना प्रसादीचं झोपावं लागलं असतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्रसादी जास्तीची बनली, त्याचं महाराज ते ठरवतील काय करायचं ते. कारण असा काही पहिला दिवस नसतो की प्रसादी जास्त बनली म्हणून. बऱ्याच वेळा असं होतं, कारण जेवढा अंदाज बांधलेला असतो त्यापेक्षा कमी किंवा जास्त परिक्रमावासी येत असतात. प्रसादी कमी किंवा जास्त होत असते. फक्त त्यामध्ये घडल्यानंतर गोष्ट इतरांना सल्ला देण्यापेक्षा ती गोष्ट घडण्याच्या अगोदर सल्ला द्यावा अशी माझी एक विनंती आहे परिक्रमावासींना. नर्मदे हर मैया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारची आपली वाटचाल चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मठ्ठा गावातून साधारण 1.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी नेहलाई गावाचा चौक आलेला आहे. इथून आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आणि नेहलाई गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे वळाल्यानंतर सरळ सरळ मुख्य मार्गाने मार्गस्थ झाल्यानंतर आपण आता गावाच्या बाहेर पडलोय. अशा प्रकारचा हा मुख्य मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नेहलाई गावामध्ये नर्मदे हर. नेहलाई गावामध्ये स्थित असणाऱ्या मां नर्मदा सेवा समिती आश्रमामध्ये आपण आता बालभोग आणि चाय प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी आपण आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी कान्होर मेसाईमधून श्री मच्छिंद्र शेठ माळोदे प्रगतशील शेतकरी यांनी आपल्याला काही रक्कम पाठवली होती. त्यातली उर्वरित रक्कम 501 रुपये आपण या आश्रमामध्ये त्यांच्या नावे सेवा म्हणून दिलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो मुख्य मार्ग होता आपला, त्या मुख्य मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारणपणे रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारणपणे 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर
या ठिकाणी रेऊ गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रेऊ गावातनं सरळ सरळ या मुख्य रस्त्याने मार्गस्थ राहायचंय. गावाच्या आतमध्ये जाण्याचे जे काही रस्ते येत असतील त्यांनी कुठेही न वळता या रस्त्याने सरळ मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रेऊ गावातून साधारण 3.5-4 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर मर्दानपूर गावाचा या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे. डावीकडून एक मार्ग येतोय, पण त्या मार्गाने आपल्याला न वळता सरळ पुढे मार्गस्थ राहायचंय या मुख्य रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या बोर्ड पासून साधारण अजून अर्धा-पाऊण किलोमीटर गाव दिसतंय आपल्याला समोर. तिथपर्यंत आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी ममलेश्वर महादेव मंदिर आहे. आपण मंदिरापर्यंत जाऊयात आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मर्दनपूर गावात आलोय. या गावातून आपल्याला आता आतमध्ये जायचंय ममलेश्वर महादेव मंदिराकडे. या पहिल्याच चौकातून आपल्याला आता आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय मंदिराकडे. या चौकात या ठिकाणी श्री राधाकृष्ण शिव पार्वती राम जानकी मंदिर मर्दानपूर आहे. याच्या शेजारूनच जो डाव्या बाजूचा मार्ग आहे तिथून आता आपल्याला आतमध्ये जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 150-200 मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अजून एक मंदिर लागलेलं आहे. या मंदिरापासून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण गावातून आतमध्ये आलोय. नर्मदा मैयाच्या किनारीच हे मंदिर स्थित असेल असं वाटतंय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर उजवीकडे जाण्याचा एक रस्ता लागतोय. तिथून न जाता सरळ मार्गस्थ होऊयात. सरळ वरती चढून आल्यानंतर पुढे आपल्याला एक आडवा रस्ता लागतोय. त्या आडव्या रस्त्याने आता पुन्हा उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारे हा उजवीकडे जाणारा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर ममलेश्वर महादेव मंदिराचं गेट आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तिथून आता आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी ममलेश्वर महादेव मंदिर आहे. आपण दर्शन घेऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पवित्र अशा नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी हे मर्दानपूर गावातील ममलेश्वर महादेव मंदिर स्थित होतं. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होऊयात. या गेट मधनं आपण आतमध्ये आलो होतो, तर तिथूनच आता बाहेर जायचंय. हा जो सरळ मार्ग दिसतोय या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. सकाळचे 11 वाजलेले आहेत, तरी सुद्धा अजून आपल्याला या ठिकाणी सूर्यदेवांचं दर्शन झालेलं नाही. हवेमध्ये गारवा आहे, धुका आहे आणि थंडी अजूनही वाजते आपल्याला. मंदिरातून 100-125 मीटर पुढे आल्यानंतर आपण या डाव्या मार्गाने आलो होतो, तर आता या उजव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे या मर्दानपूर गावातून आपण आता मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ आहोत. सरळ सरळ रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. कुठेही वळायचं नाही आपल्याला जोपर्यंत मुख्य रस्ता लागत नाही तोपर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा किलोमीटर आपण आलोय मंदिरापासून, तर आपल्याला मुख्य रस्ता लागलेला आहे. तिथून आता आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता हा मार्ग आहे. आपल्याला आता आवली घाटापर्यंत जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मुख्य रस्त्याने साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सरळ जाणारा रस्ता पण दिसतोय आणि डावीकडे जाणारा मुख्य रस्ता पण दिसतोय. तर आपल्याला या सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ जाण्यासाठी कोणतीही खून किंवा दिशादर्शक फलक नाहीये, पण या ठिकाणी बोर्ड आहे आवली घाट 4 किलोमीटर. त्यामुळे आपल्याला या सरळ रस्त्याने मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आतमध्ये मार्गस्थ झाल्यावरती पुन्हा एक उजवीकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे, डांबरी मार्ग. त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. या अगोदरही उजवीकडे जाण्याचा एक मार्ग लागला होता, त्याने आपण वळालो नाही,
पण हा जो डांबरी मार्ग आहे त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण 3-3.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती एक आडवा रोड आलेला आहे, त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे आवली घाटापर्यंत जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे उजव्या बाजूला वळाल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आल्यावर या ठिकाणी डाव्या बाजूला एक खाली जाण्याचा मार्ग आहे, त्या मार्गाने आपण आता सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या रस्त्याच्या खालून जो मार्ग आहे तिथून पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला घाट दिसतोय. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आवली घाटावरती जाण्यासाठी जी कमान लागलेली आहे, या कमानीतून आता आपण आतमध्ये मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 अशा प्रकारे हा आवली घाट आहे. या घाटालाच ब्रह्मयोनी तीर्थ असं म्हटलं जातं, पवित्र असं तीर्थ आहे. आणि या घाटाच्या पलीकडं एक मंदिर स्थित आहे, पण आपण आता तिथं जाऊ शकणार नाही कारण नर्मदा मैयाच्या पलीकडल्या दक्षिण तटावर तिथे आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आवली घाटावरती स्थित असलेल्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. हे मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण नंदी महाराजांच्या परवानगीने आतमध्ये दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी स्थित असणाऱ्या शिव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. आज पौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी मोठा उत्सव आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी भंडारा ठेवला होता, त्या भंडाऱ्यामध्ये आपण भोजन प्रसादी प्राप्त करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी जो मुख्य मार्ग आहे त्या मार्गाने आता आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. डाव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर या कमानीतून आपण आतमध्ये आलो होतो, त्याच कमानीतून आता बाहेर जायचंय. आणि तो जो पूल लागला होता त्या पुलाच्या पलीकडून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या पुलाखालून आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर उजव्या बाजूला जो मार्ग दिसतो तिथून पुढे जहाजपुराकडे आपल्याला आता मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आवली घाट या गावातून बाहेर आलोय. साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आपण त्या पुलापासून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गावाच्या बाहेर पडलोय आणि अशा प्रकारचा आता पुढे जाण्याचा हा मार्ग आहे आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आवली घाटापासून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर सिद्ध श्री त्रिलोकेश्वर धाम या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे आणि त्या ठिकाणी आश्रमही स्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या त्रिलोकेश्वर धाम मध्ये थोड्या वेळ विश्रांती करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. त्रिलोकेश्वर धाम मधून बाहेर आल्यानंतर जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याला आपण उजव्या साईडला चाललोय आता. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्रिलोकेश्वर धाम पासून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी गंजित गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर गावाच्या बाहेर आल्यानंतर बघा या ठिकाणी 2 रस्ते दिसतात आहे. एक सरळ चाललेला आहे आणि एक डाव्या बाजूला चाललाय. तर आपल्याला या सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ मार्गाने थोडस पुढे आलो आपण. नर्मदे हर बेटा. सरळ मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर बेटा. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे आता. नर्मदे हर.
या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता बहुतेक नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत असं वाटतंय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती पोहोचलोय आणि आता इथून पुढचा आपला मार्ग किनाऱ्याचा असेल. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आता इथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 किती सुंदर, किती पवित्र, किती आनंददायक, आल्हाददायक असा हा मार्ग वाटतोय बघा. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाळू उपसा नाहीये आणि आपण मस्तपैकी नर्मदा मैयाचं दर्शन करत करत या ठिकाणाहून चाललोय. असाच जर सगळा मार्ग असता तर अजून किती आनंद आला असता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला पुढचा मार्ग चालू आहे नर्मदा मैयाच्या खूप जवळून. बऱ्याच दिवसांनी हा अनुभव येतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप दिवसांनी आपल्याला असा दृश्य नजरेला पडलेला आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी निवांत बसलोय नर्मदा मैयाच्या किनारी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं अथांग असं पात्र आहे नर्मदा मैयाचं. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. मैया जी की आरती निश दिन पढ़ गावे. हो रेवा जुग जुग नर गावे. भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी मन वंचित पावे. ओम जय जगदानंदी. ओम जय जगदानंदी. मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरि हर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण थोडा वेळ साधना करून विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. जायची तर इथून इच्छा नाहीये पण वेळेअभावी आपल्याला निघावं लागणार आहे. कारण अजून साधारण 6 किलोमीटर आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा किनाऱ्याने मार्ग आहे. 6 किलोमीटर असाच मार्ग असेल तर किती सुंदर अनुभव येईल आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघूयात कशा प्रकारचा मार्ग आहे पुढे तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 2 ते 2.25 किलोमीटरचा आपल्याला हा नर्मदा मैयाच्या तटातटाने मार्ग लागला होता. समोर जो घाट दिसतोय त्या घाटापर्यंतच हा मार्ग आहे. तिथून पुढे आपल्याला आता नर्मदा मैयाच्या तटापासून थोडंसं लांब जावं लागलं असं वाटतंय. कारण पुढे परिक्रमावासी दिसत नाहीत. याचा अर्थ हा मार्ग इथपर्यंत संपलेला असावा. आता रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघूयात आपण तिथपर्यंत जाऊन. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा पथोडा गावाचा घाट आहे. इथपर्यंत आपण आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आलो. आता आपल्याला या घाटातून वरती जायचंय म्हणजे नर्मदा मैयाचा किनारा आता सुटणार आहे आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे. आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात. समोर ही जी भिंत दिसते आपल्याला डाव्या बाजूची ती भिंत ज्या ठिकाणी संपते तिथून आता वरती मार्गस्थ व्हायचं आपल्याला डाव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला अशा प्रकारचा हा मार्ग आहे. इथून पुढे आता आपल्याला सरळ जहाजपुरापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पथोडा गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावामध्ये हा जो सरळ रस्ता दिसतोय त्याने आपल्याला पुढे जायचंय. डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे रस्ते त्यांनी न जाता सरळ
या मार्गाने आपल्याला गावातच पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर अजून एक चौक लागलाय. या ठिकाणी आल्यानंतर पहिल्याच उजव्या बाजूला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. पथोडा गाव आहे. या गावातील मा रेवा धर्मशाळा म्हणून या ठिकाणी आहे. तिथं आपण विश्रांतीसाठी थांबण्याचा विचार करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. परिक्रमेतला मार्ग सरळ आहे. आपण आतमध्ये या आश्रमात चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 64व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण नर्मदा मैयाच्या मंदिरातून बाबरी या ठिकाणच्या आश्रमातून पुढे मार्गस्थ झालो होतो. साधारण 24 किलोमीटरचा परिक्रमेतला आजचा प्रवास करून आपण 4:30 वाजता पथोडा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण राम मंदिराच्या शेजारी स्थित असलेल्या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.